ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस हा आजार तसा नवा नाही. भारतामध्ये गेल्या 25 वर्षांपासून हा आजार आहे. हा आजार श्वसन विकारांशी संबंधित असला तरी सर्दी, खोकला अशी साधी लक्षणे आहेत. या आजाराचा परिणाम श्वसन मार्गाच्या वरच्या भागावर होतो. त्यामुळे फुफ्फुसात जाऊन न्यूमोनिया होण्याचे प्रमाण कमी आहे. गेल्या वर्षी देशात आजाराचे वेगवेगळे 172 रुग्ण सापडले होते. यामध्ये कोणीही दगावले नसून या आजाराचे नाव अवघड असले तरी कोणी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून करण्यात आले. ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस हा विषाणू नवा नाही, शिवाय कोरोना आणि या आजाराची तुलनासुद्धा करू शकत नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून या आजाराचे रुग्ण भारतात आढळले आहेत. गेल्या वर्षी याचे वेगवेगळे 172 रुग्ण आढळले असून यामध्ये कोणीही दगावले नाही. घरगुती उपचार आणि योग्य औषधोपचारावर या आजाराचे निदान होते. त्यामुळे विनाकारण भीती बाळगू नये, असे डॉ. प्रदीप आवटे, निवृत्त राज्य सर्वेक्षण अधिकारी यांनी सांगितले आहे.